नमस्कार, MS04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। रायगड जिल्ह्यातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। भरत शेठ गोगावले आपल्यासोबत MS04 मीडियाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की लाईव्ह जोडले गेले जिजाऊ संस्थेचे सर्व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा तसेच सातारा जिल्हा यांच्यासाठी मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे। माणगाव तालुका रायगड जिल्हा इथून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। भरत शेठ गोगावले आपल्यासोबत MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले। जिजाऊ संस्थेचे सर्व निलेश सांबरे यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला भरत शेठ गोगावले आपण जर पाहिलं तर कोकण रत्न यांनी जी आहे ती भेट दिलेली आहे। आपण पाहू शकतो की निलेश सांबरे यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम आपण जर पाहिलं तर जे आहे ते राबवले जात आहेत। तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व शिवसैनिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व मित्र परिवार या ठिकाणी दाखल झाले आहेत। माणगाव तालुका रायगड जिल्हा येथे पोलीस भरती प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मंत्री महोदय स्वतः या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून दाखल झालेले आहेत। जिजाऊ संस्थेचे सर्व शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात। विद्यार्थ्यांसाठी वेगळे उपक्रम राबवले जातात। गोरगरीब विद्यार्थी तसेच दीनदुबळ्यांना प्रत्येकाला मदत करण्याचं काम जे आहे ते केले जातं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की भरत शेठ गोगावले आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकच गर्दी केलेली आहे। पोलीस महाभरती या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी जे आपण जर पाहिलं तर केलेलं आहे। भरत शेठ गोगावले कॅबिनेट मंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। माणगाव तालुका रायगड जिल्हा या विभागातून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत। भरत शेठ गोगावले आपल्यासोबत MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। रायगड जिल्ह्यातून आपण ही सर्व लाईव्ह दृश्य पाहत आहोत आणि MS04 मीडियाची टीम रायगड जिल्ह्यात दाखल झालेली आहे। ती विद्यार्थ्यांसाठी महापोलीस भरती मार्गदर्शन शिबिर याचं आयोजन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे। भरत शेठ गोगावले आपल्यासोबत MS04 मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। शिवसेना उपनेते जिजाऊ संस्थेचे सर्व निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। भरत शेठ गोगावले यांची या कार्यक्रमाला आपण जर पाहिली तर प्रमुख उपस्थिती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकतो की विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर या कार्यक्रमाचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय रोहित पाटील सरांसाठी। साहेब म्हणले मी 12च्या नंतर भेटत कार्यक्रमामध्ये सगळं, पण आज लवकर भेटलं पण जोरदार आहे साहेबांसाठी। थँक्यू। निश्चित मनापासून धन्यवाद। नुकतंच त्यांचं शुभागमन इथं झालेलं आहे। श्रीमान रायगडाला ज्यांनी दैवत्व मानून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिवनीती आदर्श मानत महाराष्ट्रभर आपल्या कर्तृत्वाचा आणि आपल्या कार्याचा वसा ज्यांनी खऱ्या अर्थानं जोपासला। शिवसेनेचा बुलंद आणि घणाघाती आवाज, शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ आणि या भगव्याचं राज्य महाराष्ट्रभर यावं हे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर पेललेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे
विद्यमान मंत्री नामदार भरतशेठ गोगावले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव सन्माननीय केदारजी चव्हाण सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि आज महाराष्ट्रातल्या या सर्वात मोठ्या असणाऱ्या डेमो पोलीस भरतीच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. सर खरं तर तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत महाराष्ट्राचा सर्वांगीण या विकास ठिकाणी करण्याचा कॅबिनेट विचार मंत्री करून भरतशेठ गोगावले केला जावा यासाठी यांचा प्रयत्नशील असणारे केदार चव्हाण हे व्यक्तिमत्व स्वतः सन्माननीय सत्कार करतात. नामदार श्रीमान भरतशेठ गोगावले साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि यानंतर अधिक वेळ न दवडता आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणत आजवर या महाराष्ट्राचा या कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार ज्यांनी मांडला त्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निलेशजी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. या ठिकाणी निलेश सांबरे स्वतः मार्गदर्शन करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊच्या या पावन भूमीमध्ये पोलीस भरतीच्या डेमो कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे मंत्री, आमचे नेते, आमच्या पक्षाचे नेते आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेब, आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोदजी घुसाळकर सर, ज्ञानदेव पवार सर, एकनाथजी ओबले, संजयजी गोळे, कलंबे साहेब आणि खास जळगाववरून आलेले आमचे पाटील साहेब, पी साहेब आणि ज्यांच्या मार्फत हे नियोजन करण्यात आलं ते परेश सर असतील, आमचे निलेशजी म्हात्रे असतील, युवा सेनेचे आपले अध्यक्ष असतील, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आपल्या देशाचे भविष्य आहात तुम्ही. आज आपण सांगतोय सिस्टीम खराब आहे, ही खराब आहे, आपण ज्यावेळेस आपल्यासारखी चांगली विद्यार्थिनी प्रशासनामध्ये चांगल्या पदावर पोहोचतील त्यावेळेस ही सिस्टीम बदलल्याशिवाय राहणार नाही आणि चांगल्या माणसांचं मासाहेब जिजाऊला अभिप्रेत असलेले राज्य आपल्याला मिळणार नाही. त्यासाठी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मेहनत केली पाहिजे, प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे. इथे बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे पालक आले असतील त्यांनाही सांगतो, आपण आठवायच्या 450 वर्षापूर्वीचा इतिहास का त्यावेळेस मोगलांची कशा प्रकारे या देशावरती राज्य होतं, कशा प्रकारची भयानक परिस्थिती होती, त्या परिस्थितीमध्येही मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विचार नुसते नाही दिले तर त्यांना वयाच्या 16व्या वर्षापासून त्या देशासाठी लढायला शिकवलं. आज आपणही त्यांचेच वंशज आहोत सर्वजण. आपणही आज सातारा आणि रायगड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी जे स्वप्न घेऊन आलेले आहेत त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण आमच्या राज्याची शिवसेना आणि जिजाऊ आपल्यासोबत एक पालकत्व म्हणून किंवा व्यासपीठ तयार करायला आपल्यासोबत सज्ज आहे. परंतु आपण एक प्रयत्न केले पाहिजे. इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना इतकंच सांगतो की डेमो पोलीस भरती म्हणजे नुसती काय बक्षीस मिळवण्यासाठी नाही, त्याची खरी आपली पोलीस भरती पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. त्या भरतीचे प्रात्यक्षिक त्या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया या डेमो परीक्षा पोलीस भरतीमध्ये करण्यात येईल. इथे बसलेले अनेक ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील त्यांनी पोलीस भरतीचा तर डेमो द्यावाच, परंतु त्यांनी मोठी स्वप्न आदरणीय स्वप्नीलजी माने सरांसारखी बघितली पाहिजेत. इथे असलेल्या आपल्या सर्व 2-2.5 हजार विद्यार्थ्यांपैकी अगदी जाहीरपणे सांगतो का आपल्या सर्वांपेक्षा प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वप्नील माने सर का इंजिनिअरिंग लहानपणी आई गेल्या होत्या, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना वडील गेले, अशा वेळेस त्यांनी स्वप्न पाहिलं का मला UPSC व्हायचं आहे, तर त्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध 2019ला जिजाऊने करून दिला. 2021च्या UPSCच्या एक्झाम मध्ये ते पास होऊन एक IPS ऑफिसर म्हणून नोकरी करतात. मागच्याच महिन्यामध्ये त्यांचं लग्न झालं, त्यांची पत्नी IPS आहे. म्हणजे 2 जिल्हे सांभाळणारे 2 अधिकारी एका घरातून निर्माण होऊ शकतात. ही ताकद प्रशासनामध्ये. इथे बसलेल्या आमच्या अनेक मुली आहेत, त्या मुलीला सांगतोय का तुम्हाला वाटत असेल का आपल्या घरी गरिबी आहे, आपण कसं काय नोकरी करणार, कसं काय करणार. तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो का ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी मोहिनी भारमल नावाची आदिवासी तरुणी तर जिच्या 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना जिचे पती हार्ट अटॅकने निधन झाले, ती मोहिनी भारमल आपल्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रात आली. त्यावेळेस पोलीस भरतीला उशीर होतो आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते. 810 विद्यार्थ्यांची भरती निघते.
त्यावेळेस त्या महानगरपालिकेमध्ये भरतीमध्ये शेट एक अशी प्रक्रिया होती की 6 पेन्सिलनी मार्क लिहिले जायचे. त्यामुळे विशिष्ट भागातीलच महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथे लागत होते. आपल्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. सह्याद्री गेस्ट हाऊसला त्यावेळेसचे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल साहेब होते. मी शिंदे साहेबांना पत्र दिलं का यांना सांगा 6 पेन्सिलनी मार्क लिहायचे बंद करा. जी मोहिनी बारबार पोलीस व्हायला आली होती तिला मुंबई अग्निशामक दलाची तयारी करण्यासाठी आपण झडपोलीच्या जिजाऊ नगरीमध्ये नेलं. तिला अभ्यास करण्याचे 15,000 रुपये दिले. आणि शिंदे साहेबांनी चहल साहेबांना सांगितलं 6 पेन्सिल वगैरे नाही झालं, आपल्याला पारदर्शकपणे सगळ्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्याच दिवशी चहल साहेबांनी आदेश काढले की 6 पेन्सिल वगैरे नाही जाणार, संपूर्ण कॅमेऱ्यामध्ये परीक्षा होतील, विद्यार्थ्यांची तपासणी होईल आणि त्या पद्धतीने पेननीच मार्क लिहिले जातील. अगदी अभिमानाने सांगतोय 109 विद्यार्थी आपल्या त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये लागले. त्यामध्ये ती मोहिनी बारबले लागली. आज अभिमानाने 40,000 रुपये सुरुवातीला पगार तिला महापालिकेचा मिळतोय. तर अशा प्रकारे आपणही स्वतःला कमी न सांगता अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, प्रयत्न करा. संपूर्ण आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब विद्यार्थ्यांच्या मागे कायम उभे असतात. आम्ही कायम त्यांचे कार्यकर्ते म्हणून उभे राहू. धर्मवीर दिघे साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी मराठी तरुण कुठे ना कुठे प्रशासनामध्ये नोकरीला लागला पाहिजे आणि त्याच्यातूनच शिवसेनेची निर्मिती झाली. आज आपल्याला एक पाऊल पुढे जायचंय बाळांनो. आपल्याला माहिती आहे का जर खरीखुरी ताकद बघायची असेल तर प्रशासनामध्येच खरीखुरी ताकद आहे. आम्ही लोकप्रतिनिधी 5 वर्ष राहू, 10 वर्ष राहू, 20 वर्ष राहू, 25 वर्ष राहू, परंतु एकदा 21व्या वर्षामध्ये एखादा UPSC झालेली तरुणी असेल तर ती रिटायरमेंट तिथं 60व्या वर्षी होईल. परंतु त्यापर्यंत ती राज्याच्या नव्हे तर देशाच्या केंद्र सरकारच्या मुख्य स्तरावरती तिची नियुक्ती होत राहील. आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा ती त्याच अधिकाराने काम करत असते. कारण एक IPS, IAS, IRS ही एक वेगळी ताकद आहे आणि तुम्ही आम्ही अशा प्रकारची स्वप्न पाहिली पाहिजे. ज्यावेळेस इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य जनतेसाठी निर्माण केलं. तुम्हा आम्हालाही वाटलं पाहिजे आपल्याला आपल्या समाजामध्ये सुराज्य आणायचंय, व्यवस्थित राज्य आणायचंय. तर नक्कीच आपल्याला सर्वांना प्रयत्नाची पराकाष्ठा घेऊन जी स्वप्न पाहिलेले त्या स्वप्न पूर्ततेसाठी सातत्य ठेवून ती स्वप्न साकार केली पाहिजेत. इतकंच या प्रसंगी आपल्याला सर्वांना बोलतोय. साताऱ्याहून आलेले किंवा रायगडच्या कानाकोपऱ्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं मी खरोखरच अभिनंदन करतोय. तुमच्याकडे प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची कुवत आहे, परंतु याच्यामध्ये सातत्य ठेवा. मी अगदी भरत शेटना या पवित्र भूमीमध्ये आश्वासन देतो की इथे आलेल्या 2,500 विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी 1,500 विद्यार्थी तरी पोलीस प्रशासनामध्ये नोकरीला लागतील आणि उरलेले विद्यार्थी सेकंड प्रयत्नामध्ये लागतील हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. खरं तर आजच्या या महापोलीस डेमो भरती करता मी मान्यवरांना अवगत करू इच्छितो की तब्बल 3,200 विद्यार्थ्यांनी हा सहभाग नोंदवला आहे. एकदा जोरदार टाळ्या त्या 3,200 विद्यार्थ्यांकरता. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या सर्वोच्च भवनामध्ये ज्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचाच राहिलाय, ज्यांची राजकीय कारकीर्द ही सातत्यानं लोकाभिमुखच राहिली आहे, ज्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा श्रीमान रायगडाचा स्वाभिमान वाढवणाराच ठरलाय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या सगळ्यांशी संवाद साधना करता महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री, शिवसेनेचा बुलंद आणि घणाघाती आवाज, सर्वसामान्यांचं लोकाभिमुख, लोकप्रिय आणि लोकविलक्षण नेतृत्व नामदार भरतशेठ गोगावले साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित विद्यार्थ्यांशी या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं संवाद साधावा. नावाचा कागद दे ग्रांड चल राहू दे. चला हॅलो दोन्ही इकडे थोडी बाहेर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी,
रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी अम्मा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही, ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिववंत आणि नीतिवंत, 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली, ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले नेते आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि ज्यांच्या प्रयत्नाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे ते आमच्या शिवसेनेचे उपनेते, जिजाऊ प्रतिष्ठानचे सर्व असणारे आमचे सांबरे साहेब, आमच्या या आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, आपले जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे, आमचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, आमचे शहर प्रमुख दसवते, आमचा या साताऱ्यावरून आलेला आमचा उमळे आणि आमचे अधिकारी, आमचे मेहतासाहेब आणि आमचे अधिकारी वर्ग, आम्हाला त्यांची नावं नाही माहिती, परंतु आमचे असणारे या मंडळाचे आपल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व मान्यवर मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पत्रकार बांधव आणि उपस्थित या डेमोच्या कार्यक्रमाला आलेले आमची मुलं मुली, ज्या आपण पुढचं भविष्य पाहताय की आम्हाला पण पोलीस भरतीमध्ये संधी मिळावी, आम्हालाही अधिकार मिळावं, या माध्यमातून आलेली आमच्या या दोन्ही जिल्ह्यातून अदरवाईज इतर कुठून आलेली सर्व मुलं मुली, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. जे तालुका प्रमुख आलेत मानकर वकील, म्हणजे असं प्रशिक्षण, असा डेमो सहसा कोण काही देत नाही, परंतु सांबरे साहेबांनी आपल्या मनाशी ठरवलं की आपण प्रॅक्टिस करतो, अकॅडमीला जातो, सगळीकडे जातो, काही वेळेला अचानक पण आपण भरतीला जातो, परंतु ते तंत्रशुद्ध असणं गरजेचं आहे की पोलीस भरतीमध्ये किंवा मिलिटरी भरतीमध्ये कशा प्रकारे परीक्षा घेतल्या जातात, मग रनिंग असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल किंवा अदरवाईज ज्या ज्या काय प्रक्रिया कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात. आणि अशा अनुषंगाने आज सांबरे तुम्हाला मी धन्यवाद देतो, कारण हा पहिलाच उपक्रम आहे आमच्याकडं की आपण हा राबवत आहे की आमच्या या ग्रामीण भागाच्या मुलांना, आमच्या या जिल्ह्याच्या मुलांना की हरकत नाही आहे, 2, 2,500, 3,000 जी काय मुलं आली असतील त्यातली आम्हाला 1,000-1,500 मुलं जरी पहिल्या भरतीमध्ये आल्यानंतर आम्हाला तेवढं समाधान वाटेल, तुम्हाला तेवढ्यांचा आशीर्वाद मिळाल. आणि म्हणून आज जे तुम्ही काम हातात घेतलेलं आहे, तुमचं काम हे लोकाभिमुख आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे, कारण तुम्ही स्वखर्चाने दिलेले ॲम्ब्युलन्स असतील, स्वखर्चाने हजारो आजारी असणाऱ्या लोकांवरती शस्त्रक्रिया करण्याचं फुकटमध्ये केलेलं काम, कारण आता एखाद्याची बायपास शस्त्रक्रिया करायची झाली तरी 7-7 लाख रुपये लागतात. आता आम्ही काही मुख्यमंत्री सहायता निधीतून, महात्मा ज्योतिराव फुलेतून, अशा काही योजनेतून आम्ही करतो, परंतु स्वतःच्या खर्चातून एवढी मोठी शस्त्रक्रिया ते त्यांना बसायला जरी आपल्या पोलीस अधिकारी, तर ह्या सगळ्या वस्तुस्थितीमध्ये निश्चितच तुमचं अभिनंदन करतो. परवा आम्ही आपलं कॉलेज, शाळा, हायस्कूल सगळं पाहिलं,
की आदिवासी बहुल पाड्यामध्ये हजारो मुलांना मोफत शिक्षण, राहण्यापासून जेवणापासून सगळं आताच्या काळामध्ये एवढं कोण करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु आपल्याकडे असणारे दातृत्व आणि त्या माध्यमातून जे आपण आता आमच्या या कोकणाकडे, तुम्ही पण तसे कोकणातले 5 जिल्हे आपल्या कोकणामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर, आणि या पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असताना संपूर्ण या कोकणाला आपण काही नाही करीत काहीतरी द्यावं ही जी तुमची मानसिकता आहे, आणि त्या माध्यमातून मध्ये तुम्ही रत्नागिरीला एक चांगला कार्यक्रम केला. त्यानंतर आपण एक इथं आरोग्य शिबिर आणि इतर तपासण्या आपण केल्या. आता त्यांची एक संकल्पना आहे की जिल्हा परिषद यावी एक चांगलं हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, त्याच्यामध्ये गरिबांना मोफत उपचार दिला जाईल, अशा प्रकारचं त्यांचं एक ध्येय आहे. त्याला जे लागणारं सहकार्य आहे ते सगळं आम्ही करू, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. कारण आम्हाला कल्पना आहे हल्ली गरिबाला आजार लय महाग झालेले आहेत. कारण काही लोकांना रिक्षाने हॉस्पिटलमध्ये यायला पैसे नसतात, तर लाखो रुपयाचे इलाज काय करणार. आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून आम्ही आणि सामरे तुमच्या काही अशा दानशूर व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आज गरीब लोक जिवंत आहेत. नाहीतर शक्यच नाही आहे. 3-3, 4-4 आज जर एन्जिओप्लास्टी करायची झाली तरी 3 लाख रुपये लागतात, आणि बायपास सर्जरी लागली तर 6-7 लाख रुपये लागतात. गरिबांनी आणायचे कुठून. आणि म्हणून ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले या योजनेला 1.5 लाख रुपये होते, ते साहेबांनी 5 लाख रुपये केले. आणि ते 5 लाख रुपये सगळ्यांना, त्यामध्ये अगदी बिर्ला, टाटा, अदानी कोणी जरी असलं तरी, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे झालो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्राची जी काय लोकसंख्या आहे, जे काय 13 कोटीच्या जवळपास, त्याच्यामध्ये कोणालाही वगळलं जाणार नाही आहे. परंतु हॉस्पिटल, मुख्यमंत्री सहायता योजना, महात्मा ज्योतिराव फुले या योजनेमधलं असावं, हे एक लक्षात ठेवणं बाब आहे. आणि साम्राज्य तुम्हाला मी पुन्हा एकदा धन्यवाद या गोष्टीसाठी देतो की आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आपण आरोग्य क्षेत्रामध्ये, आणि आता या मुलांच्या भविष्य क्षेत्रामध्ये जे आपण आपलं योगदान देत आहे त्याबद्दल रायगडचा एक मावळा म्हणून तुम्हाला निश्चितच मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. कारण अशा मुलांना, आता काही मुलं लांबून आले, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची राहण्याची जेवण काय ज्यांना जेवढं शक्य होतं ते. आता तुम्ही उद्या नोकरीला लागलात, पगार घेतलात, तर त्यातले काय पैसे आम्ही मागणार नाही कोण, लक्षात ठेवा. परंतु नाव लक्षात ठेवा की आपल्यासाठी कोणी काय केलं, कोण काय करतोय. कारण आपली पद्धत आहे की ज्याने आपल्या पडत्या काळामध्ये सहकार्य केलं तो खरा साथीदार असतो. सुखामध्ये तर सगळेच येतात शोधत तुम्हाला, परंतु आपल्याला जेव्हा नोकरी नव्हती, आपली घरचे पर्यंत तरी मगाशी 2-3 उदाहरणं दिली, ती आयुष्यभर साबरे साहेबांना विसरणार नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं आहे, कधीही ज्या ताटामध्ये आपण जेवतो त्याच्यात छेद करायचा नसतो. ज्या आपल्याला ताण लागल्यावर पाणी देतो, भूक लागल्यावर जेवण देतो, त्याला कधी विसरायचं नसतं. आणि ज्या झाडाच्या सावलीखाली बसतो त्या झाडाला कधी विसरायचं नसतं. त्याप्रमाणे तुम्हाला जे आज जे काय तुम्हाला हा डेमो देऊन पुढे तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत, त्या साबरे साहेब, त्यांचं प्रतिष्ठान, आणि कोणालाही विसरायचं नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी या सगळ्या मुलांना मनापासून धन्यवाद देतो. आणि साबरे साहेब, तुमच्या जिजाऊ प्रतिष्ठान आणि तुमच्या सर्व ज्या वेगवेगळ्या अंगीकृत संस्था आहेत त्या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.